हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. गेली काही दिवस आपण मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिकचे कन्सेप्च्युअल MCQs पाहत आलेलो आहोत. आज आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. खास करून 2015 पासून 2020 पर्यंत जे क्वेश्चन्स JEE मेनला विचारले ते क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत. तर आजचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. The negation of not S R ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे not R and S is equivalent to. हे जे गिवन स्टेटमेंट आहे त्याचं आपल्याला निगेशन बनवायचं आहे. हा क्वेश्चन JEE 2015 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर गिवन स्टेटमेंटचं निगेशन मीन्स negation of not SR ब्रॅकेट मध्ये not R and S हे सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहित असताना negation SR not R and S असं आपण लिहू शकतो. आता डी मॉर्गन्स लॉच्या आधारे याचं प्रथमतः निगेशन करून घेऊया. तर काय होणार बघा. निगेशन ऑफ निगेशन S मिळणार आहे. हे R आहे त्याचं अँड होणार आहे. ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ निगेशन R येणार आहे. हे अँड आहे त्याचं R होणार आहे. निगेशन ऑफ S केलं तर निगेशन S होणार आहे. हे आपण डी मॉर्गन्स लॉच्या आधारे आपण मिळवलेलं आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मी वापरतो आहे. S and R हे मध्ये R ॲज इट इज ठेवतो. S and not S and not S हे मिळवलेलं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे. नेक्स्ट स्टेपला इक्विव्हॅलंट S and R S and not S आपल्याला F मिळत आहे कॉम्प्लिमेंट लॉच्या आधारे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला S and R असं मिळणार आहे कारण S and R F आयडेंटिटी लॉच्या आधारे S and R मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी D हे करेक्ट आन्सर आहे. गिवन स्टेटमेंटचं निगेशन आपल्याला S and R मिळालेला आहे. म्हणजे D हा ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. द बुलियन एक्सप्रेशन P and not Q are not P and Q is. इथे चार ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी करेक्ट ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा क्वेश्चन JEE मेनला 2016 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आपल्याला हे जे गिवन लॉजिकल स्टेटमेंट आहे त्याच्याशी इक्विव्हॅलंट स्टेटमेंट थोडक्यात फाइंड आउट करायचं आहे. पहिल्यांदा गिवन स्टेटमेंट मी ॲज इट इज लिहितो. P and not Q are not P and Q हे गिवन लॉजिकल स्टेटमेंट आहे. आता याच्याशी इक्वल असणारं लॉजिकल स्टेटमेंट मिळवण्यासाठी आपण पहिल्यांदा एवढा पार्ट विचारात घेऊया. मी झिगझॅग केलेला जो पार्ट आहे तेवढा पार्ट मी विचारात घेतो. दोन पार्ट मध्ये आपण हा क्वेश्चन सोडवला तर तो अधिक इझी होईल. तर इथं बघायचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे मला काय मिळेल बघा. इक्विव्हॅलंट या ठिकाणी P or Q मिळणार आहे. P or Q हे मध्ये अँड ॲज इट इज ठेवतो. त्याच्यानंतर नॉट Q or Q मिळणार. नॉट Q or Q. आणखीन हा पुढचा पार्ट R not P and Q ॲज इट इज ठेवतो.
नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, या ठिकाणी पी आर क्यू ॲज इट इज राहील, हे जे अँड आहे ते सुद्धा ॲज इट इज राहील, नॉट क्यू आर क्यू टी मिळतं कॉम्प्लिमेंट लॉच्या आधारे. पुढं आर आणखीन ब्रॅकेट मध्ये नॉट पी अँड क्यू ॲज इट इज ठेवलं. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, एवढा पार्ट तुम्ही विचारात घ्या. स्टेटमेंट अँड टी स्टेटमेंट आपल्याला मिळत आहे, म्हणजेच काय पी आर क्यू मिळणार आहे, पी आर क्यू अँड टी केलं तर पी आर क्यू मिळणार आहे. आर नॉट पी अँड क्यू ॲज इट इज ठेवलं. हे जे मिळवलेलं आहे हे आयडेंटिटी लॉच्या आधारे आपल्याला मिळालेलं आहे. ओके, नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, नेक्स्ट स्टेपला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरूया. तर काय होईल बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे पी आर क्यू आर नॉट पी, त्याच्यानंतर हे अँड ॲज इट इज ठेवतो, पी आर क्यू असं आपण लिहिणार आहे. पी आर क्यू डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे हे स्टेटमेंट आर, हे स्टेटमेंट, त्याच्यानंतर हे मध्ये अँड ॲज इट इज ठेवलं, हे स्टेटमेंट आर क्यू, अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. आता या ठिकाणी पी आर नॉट पी आपल्याला टी मिळतं, पी आर नॉट पी टी मिळणार आहे, ते मी इथं लिहितो. म्हणजेच टी आर क्यू मिळणार आहे आपल्याला, टी आर क्यू, हे अँड ॲज इट इज लिहितो. त्याच्यानंतर पी आर क्यू इथं 2 टाइम्स क्यू आहे आणि आर आहे, हे मिनिंगलेस आहे, एकदाच आपण लिहू शकतो. म्हणजेच पी आर क्यू, कारण 2 टाइम्स क्यू लिहिण्यात काय अर्थ नाहीये आरच्या फॉर्मॅट मध्ये, त्यामुळे पी आर क्यू असं लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला टी आर क्यू घेतलं तर आपल्याला मिळणार आहे टी, टी आर क्यू घेतलं तर आपल्याला काय मिळतं, टी मिळतं आहे, हे आपल्याला मिळालेलं आहे आयडेंटिटी लॉच्या आधारे. त्याच्यानंतर अँड ॲज इट इज पी आर क्यू ॲज इट इज. आता त्याच्यानंतर पुन्हा आपण आयडेंटिटी लॉ जर वापरला तर स्टेटमेंट अँड टी स्टेटमेंट मिळतं, म्हणजे पी आर क्यू मिळणार आहे आयडेंटिटी लॉच्या आधारे. म्हणजेच तुमच्या गिवन स्टेटमेंटचं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट पी आर क्यू मिळालेलं आहे, म्हणजेच डी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, द फॉलोइंग स्टेटमेंट P implies Q implies negation P implies Q is, ही जी गिवन स्टेटमेंट आहे ते टॅटॉलॉजी आहे, इक्विव्हॅलंट टू निगेशन P implies Q आहे, इक्विव्हॅलंट टू P implies negation Q आहे, आणखी अ फॉल्सी. यापैकी करेक्ट ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा क्वेश्चन जेई 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर पहिल्यांदा हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल बनवावा लागेल. ट्रूथ टेबल बनवत असताना या ठिकाणी बघा P implies Q implies स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे, सिंपल ब्रॅकेट, नॉट P implies Q असं गिवन स्टेटमेंट आहे. आता ट्रूथ टेबल बनवत असताना P आणि Q असे 2 प्राइम कंपोनेंट दिसत आहेत. तर प्रथमतः आपण या ठिकाणी कॉलम तयार करून घेऊ. फर्स्ट कॉलम मध्ये P राहील, सेकंड कॉलम मध्ये Q असणार आहे. इथं नॉट P दिसतं, म्हणजे थर्ड कॉलम मध्ये नॉट P राहणार आहे. फोर्थ कॉलम आपण बनवणार P implies Q चा,
फिफ्थ कॉलम राहील नॉट P implies Q, नॉट P implies Q चा. त्याच्यानंतर सिक्स्थ कॉलम राहील नॉट P implies Q, implies Q असा सिक्स्थ कॉलम राहील. आणि सेवन्थ कॉलम जो असणार आहे तो फोर्थ आणखी सिक्स्थ कॉलम मध्ये इम्प्लिकेशन असणार आहे. म्हणजे 4 implies 6 असं मी लिहू शकतो. P आणखी Q असे दोन प्राइम कंपोनेंट असल्यामुळे 4 रोज इथे राहणार आहेत. रो 1, रो 2, रो 3 आणखी रो 4 असे 4 रोज आपल्याला तयार करावे लागतील. आता Q या कॉलम मध्ये अल्टरनेट TF पुट करू. P च्या कॉलम मध्ये 2 टाइम्स T 2 टाइम्स F येणार आहे. नॉट P मिळवत असताना 2 टाइम्स T आहे तिथे 2 टाइम्स F होणार. 2 टाइम्स F आहे तिथे 2 टाइम्स T येणार आहे. P implies Q या दोन कॉलम मध्ये इम्प्लिकेशन मिळवायचं आहे. फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये. फर्स्ट कॉलम मध्ये T असेल आणि सेकंड कॉलम मध्ये F असेल तर F येईल. कारण TF असेल तर F येतं, अदरवाइज T येतं. त्यामुळे ऑल अदर केसेस मध्ये ते T येणार आहे. त्याच्यानंतर नॉट P implies Q म्हणजे थर्ड आणखी सेकंड कॉलम मध्ये आपल्याला इम्प्लिकेशन मिळवायचं आहे. थर्ड कॉलम मध्ये T आणखी सेकंड कॉलम मध्ये F. इथं बघा TF दिसतं का? त्यामुळं याचं F होईल. ऑल अदर केसेस मध्ये ते T राहणार आहे. कारण TF असेल तर F येणार आहे, अदरवाइज T येणार आहे. त्याच्यानंतर इथं बघायचं नॉट P implies Q म्हणजे फिफ्थ कॉलम आणखी सेकंड कॉलम याच्यामध्ये इम्प्लिकेशन असणार आहे. फिफ्थ कॉलम मध्ये T पाहिजे आणखी सेकंड कॉलम मध्ये F पाहिजे. इथं TF दिसतं म्हणून F येणार आहे. आणखीन बघा इथं T पाहिजे आणि इकडे F पाहिजे तरच F येणार, अदरवाइज T येणार. त्यामुळे इथं T येणार आहे. त्याच्यानंतर 4 आणखीन 6 नंबरच्या कॉलम मध्ये आपल्याला इम्प्लिकेशन मिळवायचं आहे. इथं T आणि तिकडे F पाहिजे. इथं फोर्थ नंबरच्या कॉलम मध्ये T आणखीन 6 नंबरच्या कॉलम मध्ये F. असं जर असेल तर F आला असतं, अदरवाइज T येणार. म्हणजे इथं लास्ट कॉलम मध्ये तुम्हाला सगळं T मिळत आहे. कारण इथं T आणि इथं F असं कुठेही दिसत नाही. त्यामुळे ऑल एंट्रीज आपल्याला T मिळाल्या. तुम्ही इथं जर ऑब्झर्व केलं लास्ट कॉलम मधल्या ऑल एंट्रीज तुम्हाला T दिसत आहेत. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे टॅटॉलॉजीचं स्टेटमेंट आहे. म्हणजेच गिवन स्टेटमेंट टॅटॉलॉजी आहे. म्हणजे ए हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. द बुलियन एक्सप्रेशन negation of P or Q or negation P and Q is equivalent to. हे जे गिवन लॉजिकल स्टेटमेंट आहे ते कशाशी इक्विव्हॅलंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. हा क्वेश्चन JEE 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर याच्याशी इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आपण फाइंड आउट करूया. गिवन स्टेटमेंट सी negation of P or Q or negation P and Q हे गिवन स्टेटमेंट आहे. इथं डी मॉर्गन्स लॉ वापरूया. निगेशन P हे R आहे त्याचं अँड होणार निगेशन Q और निगेशन P and Q ॲज इट इज ठेवलं. या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉच्या आधारे याचं आपण निगेशन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे आपल्याला काय मिळेल बघा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या आधारे आपल्याला काय मिळेल बघा. या ठिकाणी निगेशन P अँड हे मी कॉमन घेतो आहे.
निगेशन पी अँड कॉमन घेतलं, इथं ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू आर क्यू असं शिल्लक राहणार आहे. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, निगेशन पी अँड इथं निगेशन क्यू आर क्यू आपल्याला टी मिळत आहे कॉम्प्लिमेंट लॉच्या आधारे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, निगेशन पी अँड टी आयडेंटिटी लॉच्या आधारे निगेशन पी मिळणार आहे आयडेंटिटी लॉच्या आधारे. म्हणजे गिवन स्टेटमेंट नॉट पी सी इक्विव्हॅलेंट आहे, म्हणजे सी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग 3 स्टेटमेंट्स P such that 5 is a prime number, Q such that 7 is a factor of 192, R such that LCM of 5 and 7 is 35, then the truth value of which one of the following statement is true. इथं 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. हा जो क्वेश्चन आहे तो जेई 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याच्या आधारे ही जी 4 स्टेटमेंट खाली दिलेली आहेत, 4 ऑप्शन्स जे दिलेले आहेत त्यापैकी ट्रू ऑप्शन्स कुठला आहे, कुठल्या ऑप्शनची ट्रूथ व्हॅल्यू ती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहिल्यांदा गिवन स्टेटमेंट आपण कन्सिडर करूया, विचारात घेऊया. P such that 5 is a prime number. आता 5 हा प्राइम नंबर आहे म्हणजे P हे स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे P ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे. या ठिकाणी P ची ट्रूथ व्हॅल्यू T मिळाली. 7 is a factor of 192. तुम्ही 192 ला 7 न कंप्लीटली डिवाइड होतं का बघा. जर होत असेल तर 7 हा फॅक्टर असणार आहे, जर होत नसेल तर 7 हा फॅक्टर असणार नाही. तर 192 ला 7 न डिवाइड केल्यानंतर कंप्लीटली डिवाइड होत नाही, त्यामुळं हे स्टेटमेंट फॉल्स आहे, म्हणजे क्यू स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे. त्याच्यानंतर आपण आर स्टेटमेंट विचारात घेऊया. आर सच दॅट एलसीएम ऑफ 5 and 7 is 35. 5 आणखीन 7 चा एलसीएम 35 मिळतो आहे, म्हणजे आर स्टेटमेंट ट्रू आहे. आर ची ट्रूथ व्हॅल्यू टी मिळते आहे. ठीक आहे. आता एक एक स्टेटमेंट आपल्याला कन्सिडर करावं लागेल आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. मी ए स्टेटमेंट विचारात घेतो. P and Q are not R हे ए स्टेटमेंट आहे. P ची ट्रूथ व्हॅल्यू T and Q ची ट्रूथ व्हॅल्यू F इथं पुट केली. हे R ॲज इट इज ठेवणार. नॉट R मीन्स नॉट T लिहिणार, कारण R ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, इथं अँड आहे, अँड मध्ये बोथ एंट्रीज T असेल तर T येतं, अदरवाइज F येतं, त्यामुळे इथं F येणार. हे R ॲज इट इज राहणार. नॉट T म्हणजेच F. F R F केलं तर आपल्याला F मिळतं, कारण R मध्ये बोथ एंट्रीज F असेल तर F मिळतं, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स आहे. आपल्याला ट्रू स्टेटमेंट फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे फर्स्ट तर आन्सर असणार नाही, ए हे आन्सर असणार नाही. आता आपण सेकंड ऑप्शन बी विचारात घेऊया. बी च्या बद्दल विचार करत असताना बी ऑप्शन तुमचा काय आहे बघा, नॉट पी अँड नॉट क्यू अँड आर असं गिवन स्टेटमेंट आहे. इथे याच्या ट्रूथ व्हॅल्यू भरू. नॉट पी, पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, म्हणजे नॉट टी होणार. त्याच्यानंतर हे अँड ॲज इट इज राहणार. ब्रॅकेट मध्ये नॉट क्यू, नॉट क्यू, क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, म्हणजे नॉट एफ होणार. हे अँड ॲज इट इज आर ची ट्रूथ व्हॅल्यू टी राहणार आहे. आर ची ट्रूथ व्हॅल्यू टी ठेवली. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा, नॉट टी म्हणजेच एफ, हे अँड ॲज इट इज राहणार. नॉट एफ म्हणजेच टी अँड टी असं होणार आहे. नेक्स्ट स्टेपला एफ अँड
टी अँड टी केलं तर टी मिळतं, कारण अँड मध्ये बोथ एंट्रीज टी असली तर टी मिळतं. आता एफ अँड टी आपल्याला एफ मिळत आहे, कारण अँड मध्ये बोथ एंट्रीज टी असली तर टी, अदरवाइज एफ. म्हणजे सेकंड जे स्टेटमेंट आहे बी हे फॉल्स आहे. आपल्याला ट्रू स्टेटमेंट फाइंड आउट करायचं असल्यामुळे बी सुद्धा करेक्ट आन्सर असणार नाही. आता सी हा ऑप्शन विचारात घेऊया. सी हा ऑप्शन जर आपण विचारात घेतला तर काय आहे बघा, सी ऑप्शन नॉट पी आर क्यू अँड आर असा ऑप्शन आहे. इथं बघायचं नॉट पी, पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे म्हणजे नॉट टी झालं. आर ॲज इट इज ठेवणार, क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे अँड आर ची ट्रूथ व्हॅल्यू टी, ती इथं पुट केली. नेक्स्ट स्टेपला नॉट टी म्हणजेच एफ येणार, हे आर ॲज इट इज ठेवणार. एफ अँड टी एफ मिळतं, कारण अँड मध्ये बोथ एंट्रीज टी असली तर टी, अदरवाइज एफ. आता एफ आर एफ आपल्याला एफ मिळत आहे, म्हणजे थर्ड स्टेटमेंट, थर्ड ऑप्शन जो आहे तो एफ मिळतो म्हणजे ट्रू मिळत नाही, म्हणून हे सुद्धा फॉल्स आहे. आता डी हा फायनल ऑप्शन आपल्या समोर आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ते बघूया. या ठिकाणी डी ऑप्शन विचारात घेणार, पी आर नॉट क्यू अँड आर याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करू. पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, आर ॲज इट इज लिहिणार. नॉट क्यू, नॉट क्यू म्हणजेच क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे म्हणजे नॉट एफ होणार, अँड आर ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. नेक्स्ट टी आर, इथं बघायचं नॉट एफ म्हणजे टी येतं, टी अँड टी येणार, टी अँड टी बोथ एंट्रीज टी आहेत, अँड मध्ये म्हणजे टी येणार, म्हणजेच इथं टी आर टी मिळालं. टी आर टी, आर मध्ये बोथ एंट्रीज एफ असतील तर एफ, अदरवाइज टी, म्हणजे याचा आन्सर मला टी मिळालेला आहे. म्हणजे याचं डी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ट्रू स्टेटमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, तर डी हे ट्रू स्टेटमेंट असल्यामुळं डी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. इफ क्यू इज फॉल्स अँड P and Q double implies R is true, then which one of the following statement is a tautology? ही जी गिवन 4 स्टेटमेंट आहेत, 4 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी कोणतं स्टेटमेंट टॅटॉलॉजी आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा क्वेश्चन जेई 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. पहिल्यांदा आपण गिवन स्टेटमेंट विचारात घेऊया. P and Q डबल इम्प्लाइज R हे ट्रू आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. तुम्हाला कल्पना आहे की डबल इम्प्लिकेशन मध्ये बोथ एंट्रीज सेम असतील तर टी येतं, अदरवाइज एफ येतं. आता या ठिकाणी Q ची ट्रूथ व्हॅल्यू एफ दिलेली आहे, Q ची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला एफ दिलेली आहे. आता Q ची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे आणि अँड मध्ये बोथ एंट्रीज टी असतील तर टी येतं, अदरवाइज एफ येतं. आता Q ची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ घेतली तर P ची ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही टी घ्या किंवा एफ घ्या, आपल्याला एफच मिळणार आहे. टी घेतली तरी सुद्धा एफ मिळणार, एफ घेतली तरी सुद्धा एफच मिळणार आहे. म्हणजे P ची ट्रूथ व्हॅल्यू एफ असू शकते किंवा टी असू शकते. P ची ट्रूथ व्हॅल्यू टी किंवा एफ आपल्याला मिळू शकते. आता ही जर ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल तर आर सुद्धा एफच असायला पाहिजे, तर हे टी मिळणार आहे, कारण बोथ एंट्रीज एफ असतील तरच इथं टी मिळणार. बोथ एंट्रीज सेम असतील तर टी मिळतं. हे एफ आहे म्हणजे आर सुद्धा एफ असायला पाहिजे. आर ची ट्रूथ व्हॅल्यू एफ असायला पाहिजे. बघा, P ची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल किंवा एफ असेल, Q ची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल, R ची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल. या ट्रूथ व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्यानंतर एक एक ऑप्शन आपण विचारात घेऊया. फर्स्ट ऑप्शन आपण विचारात घेऊया. ए हा जो ऑप्शन आहे P R Q implies
पी अँड आर. आता इथं बघायचं आपल्याला P ची ट्रूथ व्हॅल्यू TRF असेल, R Q ची ट्रूथ व्हॅल्यू Fच आहे, इम्प्लाइज P ची ट्रूथ व्हॅल्यू T किंवा F असेल अँड R ची ट्रूथ व्हॅल्यू F आहे. इथं बघायचं TRF केलं तर आपल्याला बोथ एंट्रीज R मध्ये F असतील तर F, TRF केलं तर T मिळेल, FRF केलं तर F मिळेल. म्हणजे इथं याचं या ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू T किंवा F असू शकेल. इम्प्लाइज इथं बघायचं अँड आहे, अँड मध्ये बोथ एंट्रीज T असतील तर T येतं, अदरवाइज F येतं, तर म्हणजे त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू F मिळणार. आता इम्प्लिकेशन मध्ये TF असेल तर F येतं, अदरवाइज T येतं. इम्प्लिकेशन मध्ये TF, आता इथं TF दिसतं म्हणजेच तुम्हाला F मिळणार आहे. TF असेल तर F, अदरवाइज T, F असेल तर T मिळतं. म्हणजे फर्स्ट ऑप्शन जो आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू F किंवा T असू शकते. म्हणजे टॅटॉलॉजी असेलच असं नाही, इथं कन्फ्युजन आहे. T किंवा F असू शकते. म्हणजे पहिला ऑप्शन तरी टॅटॉलॉजी नाही आहे, कारण टॅटॉलॉजी म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू T मिळायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन तर तुमचा चुकीचा आहे. सेकंड ऑप्शन आपण विचारात घेऊया. सेकंड ऑप्शन काय आहे बघा, PRR आहे. P ची ट्रूथ व्हॅल्यू T किंवा F आहे, R ची ट्रूथ व्हॅल्यू F आहे. आता R मध्ये बोथ एंट्रीज F असतील तर F, अदरवाइज TF आहे, बोथ एंट्रीज F नाही, थोडक्यात TF घेतलं तर आपल्याला T मिळणार आहे. इथं बोथ एंट्रीज F जर विचारात घेतलं तर बोथ एंट्रीज F होतात, म्हणजे F पण मिळू शकतं. म्हणजे सेकंडचा आन्सर T किंवा F यापैकी काही असू शकतं. म्हणजे कन्फ्युजन आहे, टॅटॉलॉजी आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे हे सेकंड सुद्धा ऑप्शन तुमचा करेक्ट नाहीये. आता थर्ड ऑप्शन आपण विचारात घेऊया. थर्ड ऑप्शन जर तुम्ही विचारात घेतला तर काय आहे बघा, P अँड R आहे. P ची ट्रूथ व्हॅल्यू T किंवा F असेल अँड R ची ट्रूथ व्हॅल्यू F आहे. अँड मध्ये बोथ एंट्रीज T असतील तर T येतं, अदरवाइज F येतं. याची ट्रूथ व्हॅल्यू Fच येणार. T अँड F घेतलं तर Fच मिळतं, F अँड F घेतलं तरी सुद्धा Fच मिळतं. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू F मिळते आहे. त्यामुळे हा थर्ड ऑप्शन सुद्धा करेक्ट नाही. म्हणजे आता राहिला फोर्थ ऑप्शन D आपल्याला विचारात घ्यावा लागेल. D विचारात घेत असताना इथं बघायचं P अँड R आहे, इम्प्लाइज PRR. P ची ट्रूथ व्हॅल्यू T किंवा F असेल अँड R ची F आहे. इम्प्लाइज इथं T किंवा F P ची ट्रूथ व्हॅल्यू, R ची ट्रूथ व्हॅल्यू F. ठीक आहे. इथं बघायचं या ठिकाणी अँड आहे, बोथ एंट्रीज T असेल तर T येईल, अदरवाइज F येईल. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू F येणार आहे. ठीक आहे. इथं इम्प्लिकेशनचं सिम्बॉल आहे जगदीश. R मध्ये बोथ एंट्रीज F असतील तर F, आता TF विचारात घेतलं तर T येणार, आणखी FRF विचारात घेतलं तर F येणार. आता इम्प्लिकेशन मध्ये TF असेल तर F येतं, अदरवाइज T येतं. त्यामुळे इथं अदरवाइज T येणार आहे. याचा अर्थ D ऑप्शनची ट्रूथ व्हॅल्यू T मिळाली, म्हणजे D हा जो ऑप्शन आहे हा टॅटॉलॉजी आहे. म्हणजे D हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन हा जो क्वेश्चन आहे JEE 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन ज्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना विचारला गेला त्या शिफ्ट मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना लॉटरीज लागली होती 4 मार्क्सची. कारण अत्यंत सिंपल क्वेश्चन्स आहे. काय क्वेश्चन्स आहे बघा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट, इफ टू नंबर्स आर नॉट इक्वल देन देअर स्क्वेअर्स आर नॉट इक्वल इज. तुम्हाला माहिती आहे की P implies Q च कॉन्ट्रापॉझिटिव्ह नॉट Q implies नॉट P आहे. इथं इफ देन आहे,
म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट आहे, म्हणजेच P इम्प्लाइज Q या पॅटर्न मधलं स्टेटमेंट आहे. आणखी P इम्प्लाइज Qचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह नॉट Q इम्प्लाइज नॉट P होत आहे. आता हे जे इफ नंतरचं स्टेटमेंट आहे, टू नंबर्स आर नॉट इक्वल, याला मी P कन्सिडर केलं. आणखी देन नंतरचं जे स्टेटमेंट आहे, देअर स्क्वेअर्स आर नॉट इक्वल, याला Q कन्सिडर केलं. तर हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये P इम्प्लाइज Q असं येणार आहे. त्याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह नॉट Q इम्प्लाइज नॉट P करणार आहे. म्हणजेच त्याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होईल बघा, इफ द स्क्वेअर ऑफ टू नंबर्स आर इक्वल देन द नंबर्स आर इक्वल, म्हणजेच ए हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, तर आज आपण इथं थांबणार आहोत. अजून काही क्वेश्चन्स जेईला विचारलेली शिल्लक आहेत 2020चे, जे जेई मेनचे 2020चे क्वेश्चन्स अजून शिल्लक आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्सला बघणार आहोत. याच्याशिवाय MST CETला विचारलेले क्वेश्चन सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत. थँक्यू.